करा कीर्तन करा, वाचन देवाचं भजन करा. राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे. हे करायला काय लागते महाराज? तर काम करताना कीर्तन करता येते, भाकरी करताना महिला मंडळ माझी विनंती तुम्हाला मी प्रत्येक कीर्तनामध्ये सांगतो वर्षी बरं का गावकरी मंडळी, प्रत्येक गावामध्ये प्रत्येक कीर्तनामध्ये सांगतो महाराज. कारण जास्त परमार्थ जर कोणी टिकवला असेल तर आमच्या महिलांमध्ये आणि महिला मंडळीकडे मोठी जबाबदारी माझ्या कीर्तनातून काहीच घेऊ नका. कारण प्रत्येक महिलेला वाटतंय आपला मालक निर्व्यसनी असला पाहिजे, आपला मुलगा निर्व्यसनी असला पाहिजे, असं प्रत्येकाला वाटतं. वाटतं आपला मालक निर्व्यसनी असला पाहिजे, आपला भाऊ निर्व्यसनी असला पाहिजे, आपला मुलगा निर्व्यसनी असला पाहिजे, असं प्रत्येकाला वाटतं ना. पण वाटतं खरंय महाराज, माहिती तुमचं खरं ऐका. आपला मालक भाऊ मुलगा निर्व्यसनी व्हावं असं तुम्हाला वाटतंय, तुमची संकल्पना सत्य चांगली संकल्पना आहे. पण एकच विनंती, आपला मालक निर्व्यसनी होण्याकरता, आपला मुलगा निर्व्यसनी होण्याकरता तुम्ही स्वयंपाक करताना मग गॅसवर असू द्या, चुलीवर असू द्या, भोजन करीत करून स्वयंपाक करा. आपण स्वयंपाक करतो शिवाय देत याला मुर्दा मग नाही कसं होतं याचा. भजन करत परवा स्वयंपाक करत भजन करा तुम्ही. हो दलिता कालिका जीविता दे बाई काही म्हणा काही सारखं नाही. जाईल हा भवश्रम सुख होईल दुःखाचे सुख होण्याकरता काम करत देवाचं भजन करा. हे सर्वात मोठं परमार्थाचं साधन. हो आमचे संत श्रेष्ठ निरोप आहे. आपण याच्यामध्ये
महाराज सांगतात वाक्याने नामचिंतन केलं पाहिजे आणि नामचिंतन मुखाने करता कोण पाहिजे एवढं बोलतो महाराज. आणि दुसरी गोष्ट सवय पाहिजे. कोणती गोष्ट सवय? आता कीर्तन करायची आम्हाला सवय काय वाटत नाही महाराज. काय काय माणसाला बोलण्याची सवय असते, बायकोवर बोलण्याची, लग्न कार्याची सवय असते नसती. असं नाही का त्या माणसाला आपण बोला बोला म्हणलं तर काय बोलताय, सवय लागते ना महाराज. आता प्रमाण म्हणण्याची आम्हाला कीर्तन करायची सवय मुक्ताराम बाबा, पण ट्रिप काढायची सवय नाही ना. आमच्या आधी फसणार तुझ्यामध्ये. कारण कोणती गोष्ट अंगणात येऊ नये, कोणती गोष्ट करण्याकरता सवय पाहिजे. कारण जगातील तुकोबाला वाचन नामचिंतन येण्याकरता इतकं गोड चिंतन देतो तुम्हाला महाराज. तुकाराम महाराज भजन करत नव्हते का दादा? रात्रेला कळे दिवसाला कळे अंगी खेळे दैव सदा नाम घोष करू हरी कथा सुखे शिव ब्रह्मानंदा गाऊ राम नाम सदा म्हणणारे तुकोबा आहे. पण त्या तुकाराम आहे झाला ऐका ना, आपल्या इंद्रियाला विनंती करण्याची काय गरज आहे? प्रश्नार्थक चिन्ह आहे. वाचन भजन करत होते तरी तुकाराम महाराजांनी म्हणावं घे घे माझी. भजन करीत नव्हती त्यांची वाणी, भजन करत होती. तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे, डोळे तुम्ही घ्यारे सुख पहा विठोबाचे, मला तेथे धावा घेईन राही विठोबाच्या पायी. काय गरज आहे म्हणण्याची? कारण सवय जशी असेल ना तसा माणूस वाढल्याशिवाय राहत नाही. दृष्टांत सांगतो तुम्हाला करण्याकरता असणारा वारकरी, काही नित्यनेमाचे वारकरी असतात महाराज. नित्यनेमाची वारी करणारा वारकरी, आणि वारकऱ्याला काही ना काहीतरी सवय असते बघा. जो नित्यनेमाची वारी करणारे वारकरी ना, मग त्यात कीर्तनकार असलं तरी वारकरीच पाहिजे महाराज, टाळकरी असला तरी वारकरीच पाहिजे, आणि गायन करणार असला तरी वारकरी पाहिजे. कारण वारकरी नसताना कीर्तनकार असला तरी त्याला उपयोग नाही. वारकऱ्याच्या दोन गोष्टी पाठ पाहिजेत. कोणत्या कोणत्या महाराज? गंगाराम महाराज, एक हरिपाठ पाठ पाहिजे, दोन काकडा भजन पाठ पाहिजे महाराज. ज्याच्या काकडा आणि हरिपाठ पाठ आहे, कारण वारकऱ्याची संध्याच आहे काकडा आणि हरिपाठ. त्याचा हरिपाठ पाठ नाही, त्याची हरिकड पाठ आहे. त्याची पाठ कोणाकडे? हरिकडे. आणि त्याचा हरिपाठ पाठ आहे तो भगवान परमात्मा त्याच्या समोर उभा आहे. हरिपाठ पाठ पाहिजे महाराज. तो वारकरी महिला वारकरी होता आणि त्याला रोजची सवय होती महाराज. बाथरूम मध्ये स्नानाला गेल्यानंतर पहिला असणारा पाण्याचा तांब्या डोक्यावर पडल्याबरोबर त्याचा हरिपाठ सुरू व्हायचा. हो, पण शेवटपर्यंत ज्ञानदेव प्रमाणे निरूपिते विज्ञान अनुभव हेपर्यंत त्याचा हरिपाठ होत होता. सवय पडून गेली इंद्रियाला, शरीराला सवय पडून गेली होती घडलेली गोष्टी. कारण गुरुनाम गुरु बंकर स्वामी महाराज त्यांच्या मालिकेतल्या दृष्टांत झाला. पण कारण आम्ही बंकर स्वामीच्या मालिकेला प्राधान्य देणारे वारकरी संप्रदाय, त्याला सवय असल्यामुळं काही कालांतरण तो वारकरी प्राण झाला, वारकरी मेला. आणि मेल्यानंतर असं म्हणतात बुवा, कुठेतरी त्याला बाहेर ओठ्यावर म्हणा, चौरंगावर म्हणा, पाटावर म्हणा, दगडावर म्हणा आंघोळ घालते का नाही? आपण काही ती पाहिली नाही, पण मला जागा घालतील ते मला काढणार नाही. तर आम्ही काढायला बाहेर काढलो आणि त्याला चौरंगावर पंढरपुराच्या चौकामध्ये आंघोळ घालण्याकरता बसवलं. आणि बसल्यानंतर वारकरी मंडळीने त्यांच्या असणाऱ्या डोक्यावर पाण्याचा तांब्या टाकला रे टाकला.
लगेच सुंदर ते धान तोंड हालायला लागलं. काय काय बघणारे म्हणजे अरे गेलं नाही, मागची मागे पळून गेली. सवय सवय जशी सवय असेल पडिले इंद्रिया सकळा आणि धावतो निराळा नाही तुझा. पण तुम्हाला जसं वळण कुणाला कीर्तनाचं वळण पडलं असेल, कुणाला असणार कशाचं वळण ते आंगवणी पडण्याचं कामच महाराज आहे. म्हणून महाराज म्हणतात त्या भगवंताचं नामचिंतन लोकांना येण्याकरता पहिली गोष्ट नाम पुण्य पाहिजे आणि दुसरी गोष्ट सवय पाहिजे. नाम वाचे श्रवण कीर्ती, दुसरा साधन नाही श्रवण कीर्ती. कानाने कधी कथा ऐकली पाहिजे. कीर्तन ऐकलं पाहिजे का कीर्तन बघितलं पाहिजे दादा? ऐकलं पाहिजे. ऐकल्यानंतर परिणाम काय? अरे तुम्ही कीर्तन करू नका, नुसतं कीर्तन ऐका. श्रवण कीर्तन झाले अरे श्रवण ऐकलं पाहिजे. पण काय काय लोक कीर्तन आहेत बघायला येतात. महाराज कसला आहे महाराज? महाराजाचं करायचं काय? कसला असेल? काळा असेल, गोळा असेल, दोन पैकी तिसरा तर नसेल ना, हिरवा तो तर नसेल ना. अण्णा घडलेली गोष्ट खरं सांगतो तुम्हाला. तिकडे माजलगाव तालुक्यात कीर्तन होतं माझं. कीर्तनाला गेले बाप्पा, सुंदर प्रकारचे टाळकर होते, वादक सुंदर होते, ऐकणार तुमच्यासारखे सगळे मंडळी होते. ते ठेवून कीर्तन ऐकत होते आणि कीर्तन रंगलं. घडलेली गोष्ट बरं का, नारदेव खोटं बोलत नाही. कीर्तन रंगलं आणि कीर्तन सुटल्यानंतर आमचा ड्रायव्हर आम्ही पाठीमागे चलतो आणि 10-12 महिला मंडळी कोणी चलत होत्या आणि त्यांच्यात सुरू झाल्या चर्चा सुरू झाल्या. त्यांच्यात काय चर्चा सुरू झाल्या म्हणजे नाही महाराजांनी चांगलं कीर्तन केलं. माझं दांगत फुगलं. महाराज आपलं कीर्तन ह्यांना पास पडलं, आपलं कीर्तन यांच्या घरी उतरलं. पण एकले हुशार होती ते म्हणजे महाराजांनी कीर्तन चांगलं केलं, पण महाराजांनी थोडा फेटाचा वाकडा बांधला होता. आता कीर्तनाचा आणि फेटाचा काय संबंध आहे खरं सांगा दादा? ज्याला येईन तसा बांधला असेल ना, होय चला म्हणा, जसा येईल तसा बांधला असेल ना. पण दुसरी दुसऱ्यापेक्षा हुशार होती. महाराजांनी फेटा का वाकडा बांधले ना, कीर्तन चांगले केलं पण फेटा का वाकडा बांधले ना. माझा थोडा महाराज जाडच होता गई. काय करायचं जेव्हा महाराजाचं मी ऐकतो लाग बाप्पा दादा, ऐकतो लागा मी. आणि दुसरी तुला हुशार होती ना माय, ती म्हणली महाराजांनी कीर्तन चांगलं केलं, महाराजांनी फेटा का वाकडा बांधले ना, महाराज जाड का असं ना, महाराज मीच का होता गे. नेमकं कीर्तन ऐकलं करायचं ना हो मित्रांनो. कीर्तन ऐकलं पाहिजे ना, ऐकायला बसलं पाहिजे. तरी अवधान येते मग सर्व सुखाची पात्र होईल. हे प्रतिज्ञा उत्तर माझे. श्रवण केलं पाहिजे महाराज. श्रवण केल्याचा फायदा काय? ऐकरे जना तुझ्या सोयीचा खुना पंढरीचा राणा मला माझीच मारायला. हे जना ऐक ऐक ऐकल्याने फायदाच आहे महाराज. कुणाचा फायदा झाला? चला मुक्तीराम भागवतात नाही तुम्हाला, मला भागवत येत नाही पण काहीतरी सांगतो थोडस. भागवतामध्ये भगवान कृष्ण परमात्म्याचं वर्णन. भगवान कसा आहे? राजस कुमार मदनाचा पुतळा रवी शशिकला चंदना कोटी
असा भगवान परमात्मा रूपवाने गुणवाने आणि पाहिल्या वेगवारी बैशे जीवी आणि एक मनुष्य जर देवाला पाहिलं ना आपलं मन वेधून घेणारा तो भगवान परमात्मा आहे. रुक्मिणीने त्या भगवान परमात्म्याला पाहिलं नाही, ऐका लक्ष देऊन त्या भगवंताला बघितलं नाही नाना, फक्त त्या भगवंताची कीर्ती श्रवण केली. भगवान असा आहे, भगवान शरवण मोठे रत्न दरित तुझं श्याम सुंदरा शोभलेली कानोबा तुझी भोगलेली चांदली. असा भगवान परमात्मा आहे. हे कुणी रुक्मिणी मनोमन नेहलं आणि नेहल्यानंतर रुक्मिणी लग्नाला आली महाराज. रुक्मिणी उपवास झाली आणि त्या रुक्मिणी न विचार त्या रुक्मिणीचं लग्न शिशुपालासंग ठरवलं. शिशुपालासंग ठरवलं. ऐका कथा ऐका जरा. ठरवल्यानंतर रुक्मिणीच्या कानावर ही बातमी गेल्यानंतर रुक्मिणीचं मन अंतकरण दुखवलंय. रुक्मिण्या न वरा गुरुवारी बाबा सांगायचे भीमसेन बाबा. रुक्मिणी काय म्हणायची? रुक्मिण्या न वरा. मी रुक्मिण्याच्या गळ्यात माळ घालणार. न वरा म्हणजे त्याच्या गळ्यामध्ये माळ. शिशुपाळ न वरा, शिशुपाळ न वरा आणि श्रीकृष्ण नवरा. शिशुपाळाच्या गळ्यामध्ये मी माळ घालणार नाही. रुक्मिणीचं मनोमन चिंता नाही, पण मांडव दिलाय. अंगाला हळद लागली आणि रुक्मिणीच्या अंगाचा दाह होऊ लागला महाराज. आणि कोणती गोष्ट बाप्पा मनाच्या विरोधात गेली ना, माणसाच्या अंगाचा दाह झाल्याशिवाय राहत नाही. कारण अंगाला आलेला ताप डॉक्टरकडे गेल्यानंतर ताप निवडतो, ताप नाहीसा होतो. पण अण्णा सनिताप झाला की झाला, कशाने ताप जात नाही, कशाने ताप जात नाही महाराज. अरे त्या रुक्मिणीचा ताप शांत होण्याकरता, लक्ष ऐका, रुक्मिणीच्या अंगाचा ताप थंड होण्याकरता शुद्ध भावन कशी असणारे चंदनाची चोळी शिवली. कारण जगाच्या पाठीवर थंड जर काय असेल, गुरु भीमसेन महाराजांच्या मुखामधून ऐकलं होतं. बाबा म्हणायचे चंदनासारखं गाय या जगाच्या पाठीवर दुसरं काहीच नाही. आणि ते बावन कशी चंदन पाहिजे बरं का, ओरिजिनल चंदन पाहिजे महाराज. आणि ओरिजिनल जिथं चंदन असतो ना, तिथं त्या चंदनावर साप राहतात. बावन कशी चंदन किती थंड आहे, किती गार आहे. तो बरेच प्रमाण सांगतो, कारण मी अगोदर बोलून गेलो, तुमचा बहुत प्रमाणात बोलणार आहे. एक मिनिट ते नाही, मला ते प्रमाण नाही पाहिजे. मनाच्या तळमळे चंदनही अंग पुढे त्याच्यापुरते चंद प्रमाण द्यायचं मला. तापलेले असणाऱ्या तेलाची कढई कडकड करावं, तो बरेच प्रमाण आहे. तेलाला उकळी आलं आणि त्या उकळत्या तेलामध्ये बावन कशी चंदनाचा एकच थेंब पडावं, कडे थंडगार जायला चंदन म्हणायचं. क्रमांक एक. तापली या तेला माझी 52 चंदन, क्षण एक बुंद शीतळ करी बावन कशी चंदना पिता रुक्मिणीच्या अंगाला चोळी शिवली महाराज. चंदनाची चोळी माझी सर्व अंग चंदन
चंदनाची चोळी अंगाला हळद लागते. हो, बहुला घालण्याकरता ब्राह्मण द्यावा लागला. कोण ब्राह्मण आहे? नाथ महाराजांनी असणार गोड वर्णन केलेलं आहे. महाराज सुदेव नावाचा ब्राह्मण आला आणि त्या रुक्मिणीला माहितीये ब्राह्मण सत्यवादी असतात. आता तर नाही सांगत, मी दुपारी वाटला सांगतोय. म्हणतात ब्राह्मण तुम्ही जरा जास्तच बोलायला लागली, आता कधी वाटलं नाही. ब्राह्मण सत्य दुपारी वाटली सत्यवादी असतात हे तुम्हाला माहितीये, रुक्मिणीला माहितीये. आणि त्या रुक्मिणीने सुंदर प्रकारचं एक असणार रुक्मिणी संवर म्हणून भागवतामध्ये प्रकरण आलेले. हरिविजय ग्रंथामध्ये 2-3 अध्याय, मी पूर्ण अध्याय वाचलेलेच महाराज. पावनी या ग्रंथ करावे कीर्तन. हो, सुंदर प्रकारचं असणार पत्र लिहिलं आणि त्या सुदेव ब्राह्मणाची पाय धरले. हे सुदेव ब्राह्मणा गोड वर्णन करतात नाथ महाराज.